अन्य सहकारी जे होते त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की आपण पूर्वी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता आणि राष्ट्रवादीच्या स्टेजवरचे आपले राजेश टोपे आणि इतर नेत्यांसोबतचे फोटो देखील त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दाखवलेले आहेत। त्यांच्यावर काय बोलायची गरज नाही। आता माणसं काय असतं, ट्रॅपमध्ये गेल्यावर माणूस काय करतो? राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता का नव्हता दिला? अरे ते ज्याचा ज्याचा संविधानिक अधिकार आहे। राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस हे असले कुठं चाळे काढीत असतात का? समाजाच्या मध्ये फूट पाडायला, समाजात मिळायला लागलं तर विष घालायला, आणि ते बी मराठ्यांच्याच पोरांना। जाऊ द्या, मला काय बोलायचं नाही त्यांच्यावरती। त्यांचं चालू द्या, त्यांचं चालू द्या। आमचं फक्त यांना सांगणं आहे, तुम्ही हे डावं बंद करा। हे पोरं जमा करणं, यांना बोलायला लावणं, फडणवीस साहेब आणखीन तरी थांबवा। हो, तुम्ही आणखीन तरी शाने व्हा, थांबवा हे सगळं। तुम्ही एक एक माणूस जो धरून नेताय आणि त्याच्याकडून मीडियाच्या माध्यमातून बोलून घेताय, एवढं व्यासपीठ उभं व्हायला आम्हाला 19 वर्ष गेले। एका मिनिटात यांना एवढा उपलब्ध करून द्यायला लागलात तुम्ही चॅनलचे व्यासपीठ। सोपी गोष्ट नाही। तुम्ही आणखीन तरी शाने व्हा, आणखीन बी वेळ गेलेली नाही। जरी पोलिसाच्या हाताने थांबवलं असलं तरी तुमच्या डोक्यातला गैरसमज तुम्ही काढा। तुम्ही आणखीन तरी या लोकांचा वापर करू नका। याला धरून आण, त्याला मीडियात घ्यायला लाव, त्याला धरून आण, मीडियात बोलायला लाव। याने तुमचं राजकीय करिअर घडणार नाही। मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर पुन्हा घेऊ नका। मी माझा तर 5 वाजता निर्णय घेणारच आहे आता आमरण उपोषणाचा। तुमच्या काही सहकार्याला रात्री ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 4 सहकार्यांना पोलिसांनी, जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गृहमंत्री सोडतील ना, गृहमंत्री सोडतील। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।